इतिहासाच्या पुस्तकामध्ये कुठल्याशा मोगल बादशाच्या मनगटावरती बहिरी ससाणा नावाचा पक्षी काढलेला असायचा. हा पक्षी म्हणे इतर पक्ष्यांचा पाठलाग करून त्यांना पकडतो. तात्पर्य, राज्यकर्त्यांच्या मर्जीत येण्यासाठी स्वकीयांचा वध करणारी अवलाद केवळ माणसात नसून पक्ष्यांच्यात देखील आहे. जागेपणीची गोष्ट सोडा, झोपेत देखील कधी सुंदर स्वप्न पडल्याचं आठवत नाही. लोकांच्या स्वप्नात कशा अप्सरा येतात. कायकिणी गोपाळरावांच्या स्वप्नात एकदा साईबाबासुद्धा आले होते. कोणाकोणाच्या स्वप्नात नदीचा रम्य काठ येतो. देवळातून सनईचे सुंदर स्वर येतात. मग कडेवर घागर घेऊन घाटाच्या पायऱ्या उतरत उतरत एखादी सुंदरी येते, घागर ठेवते. हळूहळू जाऊ दे. लोकांच्या स्वप्नांच्या तपशिलात आपण कशाला शिरा. आमच्या स्वप्नात नेहमी गाडी चुकते. आता शाळा सोडून कितीतरी वर्षे झाली, पण अजूनही मला परीक्षेचीच स्वप्न पडतात. त्यात देखील गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला एकही गणित सुटत नाही, हे पेटंट स्वप्न.